जेजुरीत नगरपरिषद निकालानंतर विजयी मिरवणुकीत भंडाऱ्याचा भडका 14 ते 15 जण गंभीर जखमी। जेजुरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025चा निकाल नुकताच जाहीर झाल्यानंतर शहरात विजयी उमेदवारांच्या आनंदोत्सवाला गालबोट लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान महाद्वार रोड इथं अचानक आग लागून 7 ते 8 जण भाजल्याची घटना दुपारच्या सुमारास 2:30 वाजेच्या दरम्यान घडली आहे। विजयी उमेदवार व समर्थक कार्यकर्ते मिरवणूक काढत जल्लोष साजरा करत असताना भंडारा उधळण्यात येत होता। याचवेळी औक्षणासाठी ठेवलेल्या आरतीच्या ताटातील ज्योतीमुळे भंडाऱ्याला अचानक आग लागली आणि काही क्षणातच आगीचा भडका उडाल्यानं परिसरात एकच गोंधळ उडाला। घटनेनंतर नागरिकांनी दाखल प्रसंगवधान राखत तातडीनं मदतकार्य सुरू केले। भाजलेल्या जखमींना त्वरित जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली व घटनेची माहिती घेतली। रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असून कोणालाही गंभीर स्वरूपाची इजा झालेली नाहीये। प्राथमिक उपचारानंतर काहींना जखमींना घरी सोडण्यात आले। या घटनेमुळे विजयी मिरवणुका व सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे होणारं दुर्लक्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आलंय। फटाके, भंडारा व अग्नीचा वापर करताना अधिक काळजी घेण्याची गरज असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त केली जाते। वेळेवर मदत कार्य मिळाल्यामुळं मोठा अनर्थ टळला असला तरी भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासन व आयोजकांनी कठोर खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं मत व्यक्त होत आहे। DSP न्यूज लाईव्ह पुरंदर प्रतिनिधी विक्रम माळवदकर। आपण बघतो नक्की कशामुळे ती घटना घडली याच्या खोलात जायला लागले, परंतु ती जय मल्हार काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी होती। नक्की त्याच्या खोलात जावे लागेल आणि बघायला लागेल की ती नक्की घटना कोणत्या कारणामुळे घडली। परंतु ती जर खराब भंडार किंवा डुप्लिकेट भंडारामुळे घडली असेल तर ती अतिशय चिंताजनक बाब आहे। आम्ही गेल्या 6 महिन्यापूर्वीच अन्न व नागरी प्रशासनाला पत्र देऊन मागणी केली होती की हा भेसळयुक्त भंडारा बनवण्याचे कारखाने कुठे आहेत ते शोधा, जेजुरीमध्ये येणारा अवैध भंडारा थांबवा, की जेणेकरून भाविक जे वापरतात, उधळतात आणि पुजारी वर्ग असेल, गावकरी असेल आणि भाविक त्यांना त्याचा त्रास होतो, त्या भंडारावर प्रतिकात्मक कारवाई करावी अशी आम्ही मागणी केली होती। परंतु काय झालं हे आम्हाला पुढे कळालेलं नाही, कारण जो भंडारा येतो तो कुठून येतो तो सांगता येत नाही। तो वेगवेगळ्या गावात येऊ शकतो, लोक घरून आणू शकतात किंवा इथून विकत घेऊ शकतात। त्यामुळे तो नक्की भंडारामुळे झाली का तो पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पण जर भंडारामुळे झाले असेल तर त्या भंडारावर, डुप्लिकेट भंडारावर कोणत्याही परिस्थितीत मोठी कारवाई करणं गरजेचं आहे। अन्न नागरी प्रशासन विभाग असेल किंवा माननीय जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा नगरपालिका असेल, हे त्या भंडाराच्या, अवैध भंडाराच्या विरोधात जी कारवाई करतील त्याला मार्तंड देव संस्थान पूर्णपणे समर्थन देईल आणि त्याच्याबरोबर उभं राहील। तुमच्या वतीने काय करण्यात येणार आहे? काय आहे की भंडार चेक करणं किंवा भंडार कोणता डुप्लिकेट आहे किंवा कोणता ओरिजिनल आहे हे चेक करणं काम अन्न नागरी प्रशासन आणि नगरपालिकेत एक विभाग असतो, भेसळ विभाग, त्यांचं काम आहे। धार्मिक संस्था म्हणून की तो भंडार डुप्लिकेट आहे किंवा ओरिजिनल आहे हे ठरवण्याचा अधिकार आमच्या देवस्थानाला नाही। तरीही आम्ही बोर्ड लावू की योग्य पद्धतीने भंडार विकत घ्यावा। डुप्लिकेट वाटल्यास किंवा बायका माणसाला माहिती असतं की भंडारा ओरिजिनल कोणता आहे किंवा कोणता डुप्लिकेट आहे, त्यांना आम्ही मागणी करू की तुम्ही तो भंडारा विकत घेताना थोडीशी काळजी घ्यावी। पण याच्यात सर्वात महत्त्वाची जबाबदारी अन्न प्रशासन, नगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावावी। आम्ही त्याच्याबरोबर पूर्णपणे त्या कारवाईला समर्थन करू। कोणालाही पाठीशी घालण्याचा कोणताही विषय देवस्थानातर्फे राहणार नाही। प्रत्यक्षदर्शीने ज्यावेळेस या ठिकाणी हा जो विषय घडला त्या ठिकाणी या ताई उपस्थित होत्या, त्यांचं म्हणणं आपण ऐकूया काय म्हणणं आहे। काय नाही, ते वरून खाली आरती करत होते, खाली हे लावलं होतं, कापूर लावलं होतं, वरून ते भंडारा पडत होता तर त्याच्या अशाने जास्त भडकावून निघाला तो। तुम्हाला काय वाटतं भंडारामध्ये भेसळ असल्यामुळे असं झालं का? असंच त्याच्या भंडारातच भेसळ असेल, जर त्याच्यावर खिंडी पडली तर त्या गोष्ट झाला ना। असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं की भंडारामध्येच काहीतरी भेसळ असेल, भंडारातच असावं काहीतरी। किती लोक जरी जखमी झाले तुम्ही प्रत्यक्षदर्शी पाहिजे?
होतं. आता लय गर्दी होती, लय लोक जखमी झाले, पळत होते. मला पण काय सुचलं नाही, पण मी पण खाली उतरले. केवढा भडका होता भडका केवढा? लय मोठा भडका होता एकदम. लय मोठा भडका, जसा भंडारा उडाला की तसा लय मोठा गोष्ट झाल्यासारखं झाला होता. तुम्ही प्रत्यक्ष पाहिजे हा, मी प्रत्यक्ष पाहिली इथंच होते मी. लोकांची पळापळ मोठी झाली. लय मोठी पळापळी झाली लोकांची. सगळे जळत जळत काही लोक गेले. आम्ही ओरडायला लागलो, आरडायला लागलो, ह्यांना वाचवा, ह्यांना वाचवा. सगळे मदत केले. नक्कीच हा प्रत्यक्ष दर्शनीला आणि लोकांना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह. संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.